हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 69. गुरुत्वे जेवढा चांगू तेवढाची तारुणी लघु. गुरु लघु जाणे जो पांगू तुझा करी. अर्थात गुरुराया, आपण गुरुत्वाने जितके महान आहात तितकेच हा भवसागर तारून नेण्यास, त्यावर तरंगण्यासाठी हलके पण आहात. जो आपले हे महानपण आणि हलकेपण जाणत नाही तो ज्ञानाने पांगळा आहे. गुरुदेवा, आपण ज्ञानाने महान आहात, आम्ही आपला आदर करतो. परंतु गुरुराया, आपली महानता अशी आहे की आपण आमच्यासारख्या शिष्यांना समजावे म्हणून आपण आमच्या पातळीला खाली उतरता आणि आम्हाला तारून नेता. गुरुने शिष्यांना उंचावरून उगीचच विद्वत्तेचे तारे तोडत शिकवू नये. विनाकारण पांडित्याची अवघड भाषा वापरू नये. सर्वांना विषय समजेल अशा सोप्या भाषेत नित्यजीवनातील उदाहरणे देत विद्या शिकवावी. संस्कृतचा उपयोग केल्यास त्याचे सोप्या शब्दात भाषांतर करावे. संस्कृत येत नाही म्हणून श्रोत्यांना हिणवू नये. मी काही शास्त्रीय संगीत गाणारे बुवा असे पाहिले आहेत. ते ख्याल सुरू करतात आणि शेवटपर्यंत त्या रागाचे नाव सांगत नाहीत. सर्वच श्रोते काही संगीताचे जाणकार नसतात, तरीही आवड म्हणून ऐकायला आलेले असतात. त्यांची पंचाईत होते. मग ते आजूबाजूला कुजबजून रागाचे नाव विचारू लागतात. असे पाहिले की ते गाणारे बुवा खुश होतात. यात त्यांना काय शहाणपण वाटते ते त्यांचे तेच जाणे. माऊली म्हणतात की गुरुदेवा, आपण मातेच्या मायेने आम्हाला विद्या यावी या कळकळीने शिकवता. ही आपली महानता आहे. परंतु जेव्हा आपण मोठ्या प्रेमाने स्वतःकडे कमीपणा घेऊन आमच्या पातळीला खाली उतरता, तेव्हा काही जण आपल्याला हीन समजतात, खालच्या पातळीवर समजतात. माऊली सांगतात की असे दुर्भागी ज्ञानाने पांगळे आहेत. त्यांना आपली महानता समजत नाही. ते आपल्याला जाणण्यात कमी ठरतात. अशांची उपेक्षा करणे हेच योग्य असते. ओवी क्रमांक 70. शिष्या देता वाटे अद्वैताचा समो फुटे, तरी काया होती बाटे शास्त्रे तुझी. अर्थात शिष्याला ज्ञान प्रदान करताना अद्वैताची सीमा पुसली जाते. अशा वेळी शास्त्रे भाट होऊन याची स्तुती करतात. जेव्हा एखाद्याला पोहणे शिकवायचे असते तेव्हा त्या शिकणाऱ्यासह त्या शिकविणाऱ्यालाही त्याच पाण्याच्या त्याच पातळीवर उतरून शिकवावे लागते. एरवी पोहणे शिकणे आणि शिकविणे शक्य होणार नाही. जेव्हा गुरु शिष्याला विद्या प्रदान करतो तेव्हा त्याला त्या शिष्याला सहज समजेल अशाच प्रकारे शिकवावे लागते. एरवी शिकविणे शक्य होणार नाही. गुरु विद्या शिकलेला असतो याचा अर्थ तो शिक्षणाचे बाबतीत शिष्यापेक्षा वरच्या पायरीवर असतो. आता दोघांनी पातळी एकच असल्याशिवाय शिक्षण शक्य होणार नाही. शिष्य तर गुरुच्या वरच्या पातळीवर जाऊ शकत नाही. तेव्हा आता एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे गुरुने शिष्याच्या पातळीवर उतरणे. येथे शिक्षण शक्य होते. माऊली पुढे म्हणतात की असे शिक्षण जेथे दिले जाते त्याची समंजस लोक भलावण करतात. याची शिक्षण क्षेत्रातही स्तुती केली जाते. जसे उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत, तसेच उच्च जागी भाषा प्रभुत्व दाखवून शिकविता येत नाही. यास्तव जेथे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये द्वैत संपते तेथेच शिक्षण दिले जाते. गुरुने त्याचे ज्ञानाचे अद्वैत सोडून शिष्याशी द्वैत साधले पाहिजे, तरच त्यांच्यात संवाद होऊ शकतो. गुरुराया, आपण असे आहात आणि म्हणून आपली स्तुती केली जाते.
ओवी क्रमांक 71. किंबहुना हे दातारा, मी तू याचा संसारा, वेचूनी होसी सोयरा, तेणेची तोषे. अर्थात, हे दातारा गुरुराया, आपण येथे मी तू असा भेद नाहीसा केलात. आपण आम्हाला संतोष दिलात, यामुळे आता आपल्यामध्ये नाते निर्माण झाले आहे. या अध्यायाची सांगता करताना माऊली म्हणतात की हे गुरुराया, आईच्या ममतेने विद्या प्रदान करणारे दातृत्व आपल्यात आहे. आम्हाला विद्या प्रदान करताना आपण आमच्याशी एकरूप झालात. येथे आपण मी तू असा भेद ठेवला नाही. आपण आम्हाला शिक्षण घेण्याचा महा आनंद दिला. या शिक्षणाच्या निमित्ताने आपल्यात आता एक निराळेच नाते तयार झाले आहे. आमचे महाभाग्य असे आहे की आता आपल्याशी आमची सोयरीक झाली आहे. अशा प्रकारे जीवनमुक्ती दशाकथन हा 9वा अध्याय संपन्न. हरिओम.